Hello students and welcome to this video. In today's video we are going to start with the application of PN junction diode. PN junction diode is used in rectifiers. So today we will see the types of rectifiers in which half wave, full wave rectifier. Now there are again two types of full wave rectifiers, bridge and center tapped. And we will see the circuit operation and input output waveforms for voltage and current for all these rectifiers. Let's start. First of all, what is a rectifier? Rectifier is a circuit that converts AC to DC. AC means alternating current, DC is direct current. So rectifier is a circuit that will convert the alternating current quantity, that can be voltage or current, into direct quantity, voltage or current. Mainly we use the voltage rectifiers so that convert the alternating voltage into direct or DC voltage. Following are the two types of rectifiers that are used. First is half wave rectifier, the second is full wave rectifier. So we will see first the half wave rectifier. Half wave rectifier चा एकदम सिंपल सर्किट आहे. डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव AC सप्लाय, म्हणजे जो मेन्सचा सप्लाय असतो, MSEBचा सप्लाय, तो सप्लाय आहे. ठीक आहे. त्याच्यापुढे आपण ट्रान्सफॉर्मर यूज करतो. जिथे तुम्हाला हे कॉइल्स दिसत आहेत, कॉईल वाउंड असलेली दिसतीये पिंक कलरमध्ये. त्याच्यापुढे दोन पॅरलल लाईन्स आहेत, व्हर्टिकल लाईन्स, अँड देन वी हॅव अगेन अ कॉईल वाउंड. हा जो सिम्बॉल आहे तो ट्रान्सफॉर्मरचा आहे. ट्रान्सफॉर्मर अप्लाय केलेल्या व्होल्टेजला वाढवू शकतं किंवा कमी करू शकतो. सो ट्रान्सफॉर्मर changes the level of the signal. Okay, so here the transformer is used for stepping down. ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन करतो म्हणजे काय, जे मेन सप्लाय आपल्याला मिळतं MSEB कडून ते 230 वोल्ट असतं, 230 वोल्ट्स. एवढ्या जास्त व्होल्टेजवरती आपल्या रेक्टिफायर्सला काम करता येणार नाही. आवर कॉम्पोनंट्स विल बी डॅमेज्ड. सो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर ही लेवल कमी करतो आणि आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे 12 वोल्टला, 15 वोल्टला, 4 वोल्ट जे काही रिक्वायरमेंट असेल सिस्टीमची, त्या व्होल्टेजला कमी करतो, स्टेप डाऊन करतो. कसं करतो, नंबर ऑफ टर्न्सवरती डिपेंड करतं. प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स आणि सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स म्हणजे हे जी कॉईल वाउंड केली आहे, त्या टर्न्सला आपण चेंज केलं की व्होल्टेज रेशो चेंज होतो. ओके, सो दॅट ट्रान्सफॉर्मर स्टेप्स डाऊन द व्होल्टेज, दॅट व्होल्टेज इज अप्लाइड ॲट पॉईंट A अँड B. ओके, या A आणि B या दोन पॉईंट्समध्ये हे व्होल्टेज अप्लाय होते, V इन, तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. आणि हे व्होल्टेज जात आहे डायोडला. डायोडचा सिम्बॉल दिसतोय ब्लू कलरमध्ये. आफ्टर दॅट वी हॅव अ रेजिस्टर. ही झिगझॅग 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 अशी एक तुम्हाला लाईन दिसतीये, ती लाईन म्हणजे रेजिस्टरचा सिम्बॉल आहे. रेजिस्टर इज अ कॉम्पोनंट दॅट ऑपोजेस द फ्लो ऑफ करंट. सो करंटला लिमिट करण्यासाठी, करंटला जास्त रेटिंगपेक्षा जास्त करंट फ्लो होऊ नये यासाठी आपण रेजिस्टर यूज करतो. त्याला आपण म्हणतो लोड रेजिस्टर. सो या डायग्राममध्ये काय काय कॉम्पोनंट्स आहेत परत रिवाइज करूया. फर्स्ट वी हॅव AC सप्लाय, देन ट्रान्सफॉर्मर, अ डायोड अँड रेजिस्टर. द सर्किट इज completed. See the explanation. The process of removing one half of the input signal to establish a DC level is called half wave rectification. In half wave rectification, the rectifier conducts current during positive half cycle of input AC signal only and negative half cycle is suppressed or clipped. आता आपण कॅरेक्टरिस्टिक्समध्ये हे बघितलं होतं की फॉरवर्ड बायस कंडिशनमध्ये डायोड हा क्लोज्ड स्विचप्रमाणे काम करतो, म्हणजे रेजिस्टन्स खूप कमी असतो त्याचा. इट इज नियरली इक्वल टू कट इन व्होल्टेज, 0.3 वोल्ट किंवा 0.6 वोल्ट एवढा कमी रेजिस्टन्स असतो. सो डायोड हा ऑन कंडिशनमध्ये असतो फॉरवर्ड बायस कंडिशनला. रिव्हर्स बायस कंडिशनला डायोड ऑफ कंडिशनमध्ये जातो, ॲज इफ इट इज ओपन सर्किट. सो सी हिअर.
द इनपुट इज साईन वेव्ह. व्ही इनचा एक वेवफॉर्म दिसते, डायग्रॅमच्या बरोबर खाली व्ही इनची फर्स्ट डायग्रॅम आहे. साईन वेव्ह दिसते ती. ठीक आहे, ही साईन वेव्ह जेव्हा आपण अप्लाय करतो रेक्टिफायरला ॲज इनपुट इन फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल, म्हणजे 0च्या वर जेव्हा हे व्होल्टेज आहे त्या ड्युरेशनमध्ये डायोड ऑन राहतो. पी एन जंक्शन डायोड is in on condition for positive half cycle and this diode becomes off for negative half cycle. म्हणजे 0च्या खाली जेव्हा ती लाईन जाते तेव्हा डायोड ऑफ होतो. ऑफ झाला की सर्किट ओपन झालं. सर्किटमध्ये गॅप आल्याप्रमाणे सर्किट ओपन झालं होतं. ॲक्च्युली फिजिकल गॅप पडत नाही, पण तो जो डायोड आहे तो खूप जास्त उलटा रेजिस्टन्स देतो, सो रिव्हर्स करंट फ्लो होऊन देत नाही. सो in negative half cycle diode is in off condition, so the voltage is 0. Again for next half cycle diode conducts. For negative half cycle it is off and so on. So the diode conducts only for positive half cycle. जिथे पॉझिटिव्ह पीक्स आहेत तेवढ्याच ड्युरेशन पुरता डायोड कंडक्ट करतो. निगेटिव्ह पीक्ससाठी डायोड कंडक्ट करत नाही, सो व्होल्टेज 0 राहतो. जर तुम्ही वेवफॉर्म्स ऑब्झर्व केली तर तुमच्या लक्षात येईल की त्या पूर्ण साईन वेव्हमधली फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल आपण घेतली, निगेटिव्ह हाफ सायकल ही डायोडमुळे निघून गेली. सो दिस वेवफॉर्म इज हाफ वेव रेक्टिफाईड वेवफॉर्म. आपण अर्धी वेव घेतली, अर्धी वेव घेतली नाही. सी वर्किंग AC voltage across secondary terminals A, B changes its polarity after each cycle. During negative half cycle, terminal A is negative, so diode is reverse biased, conducts no current. So current flows through diode during positive half cycle only. In this way, current flows through load resistance RL in one direction. म्हणजे पोलॅरिटी चेंज होत नाही आउटपुट वेवफॉर्मची, फक्त पॉझिटिव्ह साईडलाच राहते, एकाच डायरेक्शनमधून करंट फ्लो करत राहतो. See, here you can see in the diagram very clearly the concept that negative half cycle is removed and positive half cycle is kept. Now, what are the disadvantages of half wave rectifier? See, since power is delivered only during one half of the cycle of the input alternating voltage, therefore its power output and rectification frequency is low. Transformer utilization factor is also low. So transformer utilization कमी आहे आणि power delivered सुद्धा कमी आहे. Next disadvantage, DC output power produced from the half wave rectifier is not satisfactory to make a general power supply. आपल्या घरी जे इक्विपमेंट्स असतात किंवा इंडस्ट्रीत जे इक्विपमेंट्स यूज केले जातात मॅक्सिमम त्याला DC सप्लाय लागतो. ओके, आणि MSBकडून जो सप्लाय आपल्याला दिला जातो तो AC सप्लाय असतो. सो हे रेक्टिफायर्स का लागतात? ACला DCमध्ये कन्वर्ट करण्यासाठी लागतात. पण हाफ वेव्ह रेक्टिफायरची एफिशियन्सी खूप कमी असल्यामुळे सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स हाफ वेव्ह रेक्टिफायर्स देऊ शकत नाहीत. ओके, सी नेक्स्ट आउटपुट फ्रिक्वेन्सी ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर HWR म्हणजेच हाफ वेव्ह रेक्टिफायर. आउटपुट फ्रिक्वेन्सी ऑफ HWR इज इक्वल टू इनपुट फ्रिक्वेन्सी. कारण सायकलची फ्रिक्वेन्सी नाही बदलली, टाईम पिरियड नाही बदलला, फक्त एक हाफ सायकलसाठी कंडक्शन स्टॉप झालं. दिस मीन्स वेन इनपुट AC completes one cycle, rectified wave also completes one cycle. So F out is equal to F in. जनरली जो MSBचा सप्लाय येतो त्याची फ्रिक्वेन्सी असते 50 Hz. सो सेम फ्रिक्वेन्सी इज केप्ट ॲट द हाफ वेव्ह रेक्टिफायर. So due to all these disadvantages of half wave rectifier, we use full wave rectifiers. As the name indicates, it will use both the half cycles. Positive half cycle मध्ये जो अप्पर डायोड आहे तो फॉरवर्ड बायस होतो, तो कंडक्ट करतो, आणि निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये जो लोअर डायोड आहे दुसरा डायोड तो फॉरवर्ड बायस होतो, तो कंडक्ट करतो, आणि लोडमधून सेम डायरेक्शनमध्ये दोन्ही हाफ सायकलसाठी करंट फ्लो होतो. डायग्रॅममध्ये बघा, AC इनपुट आहे, त्याच्या पुढे ट्रान्सफॉर्मर दिला आहे, त्याला सेंटर टॅप केले. सेंटर टॅप म्हणजे काय? ते सेंटर जे आहे ते ग्राउंडला कनेक्टेड असतं.
and we have connected load to the middle point of these two diodes cathode shorted connection. See, full wave rectification current flows through the load in same direction for both half cycles. This can be achieved using two diodes working alternatively. For one half cycle, one diode supplies current to load, and for next half cycle, another diode works. So in this way, as the current flows in same direction, here you can see polarity of this wave is reversed. लोडच्या थ्रू पास होणारा करंट आहे तो सेम डायरेक्शनमध्ये आहे. सो वी कॅन से दॅट the full wave is rectified. The output frequency of full wave rectifier is equal to double of input frequency. बघा तुम्ही इथे वेव्हमध्ये एक पॉझिटिव्ह पिक आहे पण आउटपुटला दोन पॉझिटिव्ह पिक्स आहेत. सो फ्रिक्वेन्सी डबल झाली आहे. दॅट मीन्स वेन इनपुट AC completes one cycle, rectified wave completes two cycles. F out is equal to 2F in. So जर आपण जनरल पॉवर सप्लाय कन्सिडर केला, the main supply is 50 Hz frequency, and for full wave rectifier the output frequency will be 50 into 2, that is 100 Hz. This is another representation of center tap full wave rectifier. You can draw this diagram also. ही किंवा त्याच्या आधीची कुठलीही डायग्राम ड्रॉ केली तरी करेक्टच आहे. Whichever you feel it's simpler, you can draw that. This is the third type of rectifier, full wave bridge rectifier. In the diagram you can see there is a bridge consisting of 4 diodes, D1, D2, D3 and D4. D1 and D3 are having same polarity or same orientation, you can see in the diagram, and D2 and D4 are having same polarities. In positive half cycle, D1 and D3 are forward biased. Current flows through load resistance from upper direction to lower direction or top to bottom. In negative half cycle, diode D2 and D4 are forward biased. Current flows through load resistance from again same direction, upper to lower, that means top to bottom. So output waveforms are same as full wave center tap rectifier, but the diagram is different. See, in positive half cycle, current flows from supply to D1 to load to D3 and again supply. In negative half cycle, current flows, आता पोलॅरिटी बदलणार, उलट होणार, निगेटिव्ह हाफ सायकल आहे ना. करंट विल फ्लो फ्रॉम सप्लाय टू D2 टू लोड टू D4 टू अगेन मेन सप्लाय. सो इन दिस वे वी हॅव द वर्किंग ऑफ ब्रिज रेक्टिफायर. ब्रिज रेक्टिफायरची डायग्राम जवळपास प्रत्येक पेपरमध्ये विचारली गेलेली आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्हचे दोन टाईप, सेंटर टॅप आणि ब्रिज, हे नेहमी विचारले जातात. त्याची सर्किट डायग्राम असते, त्याला 2 मार्क असतात. वेवफॉर्म्सला 2 मार्क असतात. ओके, आणि जर का वर्किंग पण विचारलं असेल तर टोटल क्वेश्चन 6 मार्कांचा येऊ शकतो. ओके, सो यू नीड टू प्रिपेअर फॉर द सर्किट डायग्राम्स अँड वेवफॉर्म्स. What are the advantages of full wave bridge rectifier? Need for center tap transformer is eliminated. Okay, so center tap transformer इथे आता लागत नाही. Output is twice than that of center tap circuit. Disadvantage, requires 4 diodes. Internal resistance voltage drop is twice than that of center tap circuit. So we will stop here. You should draw these diagrams in your notebook so that your notes will be completed side by side. In next lecture, we will see the comparison of all these rectifiers. Thank you for watching.